बातम्या आणि घडामोडींसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी। अंबरनाथ पूर्वेकडील निसर्ग बिल्डिंग समोर बी केबिन रोड या ठिकाणी डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि शिवसेना अंबरनाथ शहर शाखा यांच्यातर्फे अंबरनाथ शिवसेना शहर प्रमुख अरविंद वालेकर, माजी नगराध्यक्ष मनीषा वालेकर व उपनगराध्यक्ष राजू वालेकर यांच्या प्रयत्नातून सोमवार दिनांक 25 डिसेंबर 2023 रोजी अंबरनाथ स्ट्रीट फेस्टिवल कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। या कार्यक्रमात 30 मनोरंजन व्यासपीठ तर 40 खाद्यपदार्थ स्टॉल, लहान मुलांसाठी विविध खेळणी, लाईव्ह पेंटिंग, सिने अभिनेते सारखे दिसणारे हुबेहूब कलाकार, टॅटू, मेहंदी, गोवा कोकण नृत्य, रॉक बँड, लावणी, बेली डान्स, अंबरनाथच्या कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी एक व्यासपीठ, मॅजिक शो, झुंबा, कराटे, बॉक्सिंग, फेन्सिंग, ज्येष्ठ नागरिकांसाठी कॅरेओके सिंगिंग, कथक, भरतनाट्यम, रोप मलखम, ढोल ताशा पथक व संगीतमय वातावरण कार्यक्रम पार पडला। यामध्ये सुप्रसिद्ध कवाल अजीज नाजा यांचे सुपुत्र मुस्तफा अजीज नाजा यांनी कवालीच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मन जिंकले। तसेच अंबरनाथ स्ट्रीट फेस्टिवल कार्यक्रमाला आपले सर्वांचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कल्याण लोकसभा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे व कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे यांनी उपस्थिती दर्शवली। या कार्यक्रमादरम्यान प्रमुख पाहुणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंबरनाथ शहर शाखेच्या शिवसैनिकांचे मन भरून कौतुक केले। तसेच कल्याण लोकसभा लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी कार्यक्रमाचे कौतुक करून पुढील वर्षी हा कार्यक्रम 2 ते 3 दिवस करा अशा सूचना दिल्या। मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ। पूर्वीचं अंबरनाथ मी पाहिलेलं आहे। बरेच खड्डे होते का खड्ड्यात रस्ते होते का रस्त्यात खड्डे होते माहीत पडत नव्हतं। पण गेल्या 5-6 वर्षांमध्ये, बरोबर, गेल्या 6-7 वर्षांमध्ये हे अंबरनाथचा कायापालट झालेला आहे आणि रस्ते, दिवाबत्ती, मूलभूत सोयी सुविधा खासदारांनी जे सांगितलं, म्हणजे स्विमिंग पूल असेल, प्रशासकीय इमारत असेल, अभ्यासिका असेल, नाट्यगृह आहे, कचऱ्याचा प्रकल्प, UPSC MPSC भवन, सगळं मॉडेल शहर म्हणून या अंबरनाथकडे आपण पाहू शकतो। याचं उदाहरण महाराष्ट्रामध्ये, कारण अंबरनाथ छोटं शहर आहे, अंबरनाथ वाढतंय। आता मुंबई, ठाणे इथले लोक इकडे राहायला येऊ लागले, कारण ते वाढत्या शहराच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन त्या डेव्हलप करणं, तिथं मूलभूत सोयी सुविधा देणं हे प्रशासनाचं आणि शासनाचं काम असतं। आणि म्हणून मला आठवत आहे की आज मगाशी म्हटलं रस्ते, आज मला वाटतं कुठे खड्डे आपल्याला पाहायला मिळणार नाही। 100% रस्ते कॉन्क्रीटचे झालेलं पहिलं शहर आहे अंबरनाथ। आणि खासदार या ठिकाणी सातत्याने मागणी करत असतात। शिव मंदिर अतिशय प्राचीन मंदिर, आपलं 1000 वर्षापूर्वीचं, त्या मंदिरामध्ये पूर्वी जाताना नाक दाबून जावं लागायचं, पण आज तिथे जवळपास 150 कोटी रुपयाचा प्रकल्प होतोय। एक आपलं जे काही आपली संस्कृती आहे, आपलं प्राचीन मंदिर आहे आणि तिथे सर्व त्याचा विकास होतोय, काम सुरू झालेलं आहे। आणि शिव मंदिर फेस्टिवल म्हटलं की आपण जोरात टाळ्या वाजवल्या, कारण शिव मंदिर फेस्टिवलमध्ये जसं मुंबई, ठाणे या मोठ्या शहरांसारखे आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावरचे कलावंत अंबरनाथमध्ये यायला लागले आणि अंबरनाथची देखील उंची वाढली। आणि शहराचा विकास म्हणजे केवळ रस्ते, उंच इमारती एवढ्या पुरता नसतो, तर त्या शहराची सांस्कृतिक भूक देखील भागवण्याचं काम करायला लागतं। आपली संस्कृती आहे, आपले सण आहे, उत्सव आहे, आपली परंपरा आहे, ही जोपासण्याचं काम
वाढवण्याचं काम आपण केलं पाहिजे. आपल्या सगळ्यांना माहित आहे, जेव्हा बाळासाहेबांच्या विचारांचं, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचाराचं सरकार आपण स्थापन केलं 1.5 वर्षापूर्वी, स्थापन झाल्यानंतर सगळे सण उत्सवाचे नियम निर्बंध काढून टाकले. आपण काढून टाकले ना. गोविंदा, गणपती, नवरात्रोत्सव, दिवाळी सगळं मोकळेपणाने आपण आता साजरे करू लागलो. कारण शेवटी धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपल्याला विरंगुळा पाहिजे, सण उत्सव पाहिजे. अशा प्रकारचे स्टेट फेस्टिवल एक विरंगुळा आहे आणि हजारो लोकांना एकत्र आणण्याचं काम अण्णा तुम्ही केलंय. तुमचं मनापासून अभिनंदन करतो. तुमच्या सर्व टीमचं, सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन. कारण मी पाहतोय की हे सगळे लोक आलेले आहेत, सगळे परफॉर्मन्स बघतात आणि एकाच वेळेस 30 ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे परफॉर्मन्स बघायला मिळतंय. या कलावंतांना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलंय, त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचं काम केलंय. इकडे दुसरं खाद्य संस्कृती आहे, इकडे कार्यक्रम बघायचं आणि तिकडे खायचं. 40 स्टॉल आहे. म्हणजे त्यांनाही एक आपलं खरं म्हणजे एक छोटा उद्योग, एक दिवसाचा का होईना, पण त्यालाही देखील एक प्लॅटफॉर्म अशा प्रकारच्या कार्यक्रमातून मिळत असतो. दिघे साहेब नेहमी सांगायचे, आनंद दिघे साहेब देखील अशा प्रकारचे मेळावे असतील, फेस्टिवल असतील, याला प्रोत्साहन द्यायचे. कारण यातूनच कलावंत घडतो, कलाकार घडतो आणि त्याला त्याच्या कलागुणांना वाव मिळत असतो. आणि म्हणून मगाशी खासदारांनी सांगितलेलं आहे की जसं प्राचीन आपलं शिव मंदिर आहे, तसंच अयोध्येतलं राम मंदिर व्हावं अशी करोडो राम भक्तांची इच्छा होती, स्वप्न होतं. आणि आपल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांची देखील स्वप्न होतं, इच्छा होती. त्या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी ते पूर्ण केलंय. 22 जानेवारीला त्याचं उद्घाटन होणार आहे. मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे, पण मोदी साहेबांनी मंदिर पण बनवलं, तारीख पण जाहीर केली, उद्घाटनही होणार आहे. आणि आपल्या सगळ्या तमाम राम भक्तांच्या दृष्टीने अतिशय मोठा आनंदाचा दिवस आहे. खरं म्हणजे सगळीकडे देशभरामध्ये एक राम मंदिराच्या उद्घाटनाचं वातावरण निर्माण झालंय. सगळीकडे जय श्रीरामच्या घोषणा देऊ लागलेल्या आहेत. कारण शेवटी आपण एक आपली संस्कृती आहे, ही आपली परंपरा आहे. आणि म्हणून आज मी पाहिलं तिकडे मध्ये गेलो होतो, योगी आदित्यनाथांनी पण तिथल्या मुख्यमंत्र्यांनी अयोध्येचं पूर्ण कायापालट केलंय, मोठे मोठे रस्ते केले आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं ते तीर्थक्षेत्र होतंय. आणि त्यासाठी देखील आपल्याला शुभेच्छा मी देतो. आणि अंबरनाथ मगाशी म्हटल्याप्रमाणे अण्णा एक मॉडेल शहर, म्हणजे एवढ्या छोट्या शहरामध्ये सगळ्या वस्तू आहे, सगळ्या प्रकारचं लोक, मेडिकल कॉलेज पण आलं, काही ऍडमिशन झालं तर एक किती आपले डॉक्टर तयार होतील. आणि ही आपल्या अंबरनाथसाठी मोठी घोषणा बाब आहे. काळजी करू नका. मी गंमत केली. हे राज्य सर्वसामान्य लोकांचं सरकार, हे सर्वसामान्यांच्या न्याय हक्काला न्याय देणारं सरकार आहे. आणि म्हणून हा मुख्यमंत्री देखील तुमच्यातलाच एक मुख्यमंत्री झालेला आणि हा जमिनीवरचा माणूस आहे. त्यामुळे या अंबरनाथला जेवढा निधी विकासाला लागेल तो दिला जाईल, ही खात्री आपल्याला मी या ठिकाणी देऊ इच्छितो. कारण एक छोटं शहर जेव्हा काप टाकतं आणि नावारूपाला येतं, एवढ्या छोट्या शहरामध्ये अनेक प्रकारच्या वास्तू, अनेक प्रकारचे प्रकल्प जे मोठ्या शहरामध्ये देखील व्हायला वेळ लागतो, ते आपण या ठिकाणी करून दाखवलंय. त्याबद्दल मी मनापासून आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. सगळ्या टीमचं, तुम्ही पण नगराध्यक्ष होते, ज्यांनी नगराध्यक्ष म्हणून आपण चांगलं काम केलं. जे नगराध्यक्ष झाले त्यांनी या शहराला काही ना काही नवीन देण्याचं काम केलेलं आहे. आणि त्यामुळे आपले सर्व लोकांचं मी मनापासून अभिनंदन करतो. शेवटी एक टीमवर्क जेव्हा काम करतं
एकत्र सगळे येऊन जेव्हा काम करतात त्याच वेळेस अशा प्रकारच्या शहरांचा विकास होत असतो. आणि म्हणून आज राज्यामध्ये आपण पाहताय की आज आपलं राज्य या देशामध्ये प्रकल्पांच्या बाबतीमध्ये नंबर 1चं राज्य आहे. परदेशी गुंतवणूक जी आहे त्यामध्ये आपण मागच्या 2-2.5 वर्षामध्ये मागे गेलो होतो. कर्नाटक आणि गुजरात पुढे गेलो होतो. पण आपलं सरकार आल्यानंतर 6 महिन्याच्या पुन्हा आपला नंबर 1 झालेला आहे. 1 नंबरला आपलं राज्य आलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला मी सांगतो तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. हे देखील हा स्ट्रीट फेस्टिवल आणि याच्या माध्यमातून आपल्याला लोकांना एक विरंगुळा मिळतो, लोकांना एक आनंद मिळतो, लोक एन्जॉय करतात. आणि आता 25 तारीख आहे, नाताळ आहे. नाताळच्या सगळ्यांना शुभेच्छा मी देतो. 31 डिसेंबर नवीन वर्षाचे स्वागत आपण करणार आहोत. नवीन वर्षाच्या पण आपल्याला शुभेच्छा सगळ्यांना. आणि पुन्हा एकदा या अंबरनाथ स्ट्रीट फेस्टिवलला मनापासून शुभेच्छा. आपले सर्व कलावंत जेवढे आलेले आहेत या स्थानिक पण कलावंत असले स्थानिक मेजर आहे त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळालेला आहे. त्यांचं टॅलेंट आहे ते तुम्ही दाखवायला संधी दिलेली आहे. आणि त्यामुळे मूलभूत सोयी सुविधा देत असताना या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी देखील आपण दिलेली आहे. हजारो लोक या ठिकाणी आले त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून अभिनंदन, शुभेच्छा. जय हिंद. आप सबके लिए भी कहना हो क्यों सबने किस्मत ये पाई कैसी ये धूम मचाई कैसे किस्मत ये पाई कैसी ये धूम मचाई वाले कर साहब ने ये वाले कर साहब ने ये महफिल जमाई वाले कर साहब ने ये महफिल जमाई क्यों शिवसेना के शेर सारे देश में है छाए. जो भी शिवसेना के शेर एक बार हाथ उठा दे. शिवसेना के शेर सारे देश में है छाया. प्यारे सीएम साहब शिंदे जी यहाँ पर आए. यहाँ पर आए प्यारे किस्मत ये पाई कैसी ये धूम मचाई ये पाई. क्या कहना है बताई. एक नाथ शिंदे जी महाराष्ट्र की जान शिंदे जी महाराष्ट्र की जान है. वालेकर साहब की जान उन पर कुर्बान है. वालेकर साहब को ये अंबरनाथ जाने. वालेकर साहब को अंबरनाथ जाने. वालेकर साहब को ये सारा अंबरनाथ जाने. अंबरनाथ ही क्या है